नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता नवीन साड्यांमध्ये अशा पद्धतीची लेस येते. तर त्यावेळेला जे नवीन आहेत त्यांना प्रॉब्लेम येतो का कशा पद्धतीने याला फॉल लावायचा. तर मग मी काय केलं आहे, आपण जो दाब आहे सिंगल याचा वापर केला आहे आणि नंतर मग फॉल लावला आहे. तर तुम्ही फॉल बघू शकतात. आपण ही जी लेस होती जी पूर्ण स्टोनची आहे आणि त्याच्यानंतर मग आपण फॉल लावायला सुरुवात केली, बघू शकतात. त्याच्यानंतर आपण सुरुवात केली. तर अशा पद्धतीने फॉल आपण पूर्ण लावायचा आहे आणि काहीच अडचण येत नाही ज्यावेळेस आपण फॉल लावतो. आता समजा आपण फॉल लावायला सुरुवात केली तर ही साडीची उलटी बाजू आहे आणि ही सुईची बाजू आहे. आता आपण ज्या वेळेस असा दाब लावतो बसवतो तर त्यावेळेला आपल्या लक्षात येतं का एकदम कडेने आपल्याला शिलाई घ्यायची. त्याच्यासाठी आपण हा दाब लावला आहे. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहे. आता हे जे हॉल आहे ते आपल्याला इकडच्या बाजूने भेटेल आणि असेच पट्टी इकडच्या बाजूने पण असते. त्यावेळेस तुम्हाला कोणत्या साईडचा हा दाब बसवायचा आहे ते तुम्ही ठरवा आणि नंतर फॉल लावायला सुरुवात करा. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने ज्यावेळेस दाब लावतो ना त्यावेळेस एकदम व्यवस्थित शिलाई येते. कारण बऱ्याच जण अशी साडी असल्याच्यानंतर हातावर फॉल लावतात. तर हातावर फॉल न लावता आपण हा फॉल मशीनवर पण लावू शकतो, एक साईड आणि एक साईड हातावर लावायचे. तर कमी वेळामध्ये खूप सुंदर पद्धतीने आपण ह्या साडीला फॉल लावला आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकतात. आता मी पूर्ण लेसला टिप मारली म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही. नंतर माझ्या लक्षात आलं का मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करावा आणि नंतर ती अशा पद्धतीने मी पूर्ण लावून घेतली. आता कॅमेरा जवळ धरल्यामुळं मग ती शिलाई दिसते, पण ते ज्यावेळेस वरती धरतात त्यावेळेस ती शिलाई अजिबात दिसणार नाही आणि व्यवस्थित येऊन गेले. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.